मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री दोस्ती कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना। मित्रांनो, आज आपण संतांच्या गोष्टी या सेगमेंटमध्ये संत श्री गजानन महाराज यांच्या आयुष्यातील एक प्रेरक किस्सा व त्यापासून मिळणारा बोध जाणून घेणार आहोत। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांना अनेक योगिक शक्ती आत्मसात होत्या, जसं की 5 इंद्रिये, प्राणी, निसर्ग, अग्नी इत्यादींवर महाराजांना परिपूर्ण नियंत्रण होतं, ज्याचा उपयोग ते आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी व त्यांना आत्मप्राप्तीचा मार्ग दाखवण्यासाठी करत असत। तर असाच एक प्रसंग आज आपण जाणून घेणार आहोत। वैशाख मासातील ही घटना। श्री महाराज फिरत फिरत अकोली गावास गेले। त्यांना तहान लागली होती, मात्र कुठेही त्यांना पिण्यास पाणी मिळेना। इतक्यात त्यांचं लक्ष शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याकडे गेले। शेतकऱ्याने स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणून घरून एक कळशी भरून पाणी सोबत आणलं होतं। श्री महाराजांनी त्या शेतकऱ्याकडे पाणी मागितलं। महाराजांच्या राहणीमानाकडे पाहून शेतकऱ्यांनी त्यांच्याविषयी आपल्या डोक्यात मांडे रचले व त्यांनी विचार केला की मी एवढ्या उन्हाचं घरून पाणी डोक्यावर वाहून आणलं आहे। दिवसभर काम करून माझा थकवा घालवण्यासाठी मला पाणी लागतं आणि हा रिकामटेकडा गबाळा वेडसर मनुष्य काहीही न करता माझ्या वाटचं पाणी मागतोय। त्यांनी पाणी तर दिलं नाहीच, शिवाय रागवून बरंच काही त्याला सुनावलं देखील। महाराजांनी त्याचं बोलणं ऐकून मंद स्मित केलं आणि तिथून पुढे एक विहीर दिसत होती, तिकडे निघाले। शेतकरी ओरडला, अरे ती विहीर कित्येक वर्षांपासून कोरडी पडली आहे, एक थेंब पाणी नाही त्यात। तिथेच काय, आसपास कुठेच तुला या दिवसात पाणी सापडणार नाही, तू जा इथून। महाराज म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतोस तर लोकांच्या भल्याचं काही काम करून बघतो। महाराज विहिरीजवळ गेले आणि वर आकाशाकडे पाहत देवाची प्रार्थना केली आणि चमत्कार झाला। श्री महाराजांनी तळमळीने केलेल्या या आवाहनाला परमेश्वराचा प्रतिसाद लाभला आणि 12 वर्षे कोरडी पडलेली ती विहीर क्षणार्धात पाण्याने भरून वाहू लागली। हे दृश्य पाहून अचंबित झालेल्या शेतकऱ्याने धावत जाऊन महाराजांचे पाय धरले, क्षमा मागितली व त्यांना शरण गेला आणि संसाराचा त्याग करून त्यांच्या सेवेत रुजू झाला। हा शेतकरी म्हणजे दुसरे कोणी नसून महाराजांचे एक प्रसिद्ध भक्त भास्करराव पाटील होते। या प्रसंगानंतर ते कायम महाराजांसोबतच राहू लागले। मित्रांनो, खरं बघता श्री गजानन महाराजांना पाणी मिळवणं काही कठीण नव्हतं, परंतु या प्रसंगाद्वारे त्यांनी कोरड्या विहिरीला पाणी आणून लोकांचं भलं तर केलंच, परंतु त्याचबरोबर भास्करराव पाटील यांना आत्मज्ञानाचा मार्गही मिळवून दिला। मित्रांनो, अनेकदा आपण एखाद्याच्या दिसण्यावरून, त्याच्या कपड्यावरून, त्याच्या राहणीमानावरून त्याच्याविषयी आपल्या मनात निष्कर्ष काढून निर्णय द्यायला सुरुवात करतो व हा जजमेंटल बिहेवियर हळूहळू आपल्या वागणुकीतही दिसून येतो आणि म्हणूनच एखाद्याच्या विषयी पूर्वकल्पित कल्पना अर्थात प्री कन्सिव्ह नोशन ठेवण्याऐवजी त्यांच्याबद्दल आधी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न जरूर करा, कारण प्रत्येक वागणुकीच्या मागे काही ना काही कारणही नक्कीच असतात। दॅट इज एव्हरी बिहेवियर हॅज अ रिझन। मित्रांनो, हा गुण अवलंबल्याने नाती टिकवण्यास तर मदत मिळतेच, पण त्याचबरोबर इतरांविषयी आपल्या मनात एम्पॅथी सारखी भावना देखील निर्माण होते। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर। तर मित्रांनो, ही होती संतांच्या गोष्टी या सेगमेंट मधली आजची आपली प्रेरक कथा आणि आपल्या गप्पा। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा। त्या बाजूला जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा करण्याकरिता। तोवर स्वस्थ रहा, खुश रहा। धन्यवाद।